शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने चंदगड रवळनाथ मंदिरातून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचा प्रारंभ झाला। देवनेची कल्पना मांडली आणि ती आदरणीय पक्षप्रमुखांना ज्यावेळेला समजली तेव्हा पक्षप्रमुखांनी सांगितलं, पक्षप्रमुख म्हणजे काय, मुख्यमंत्री झाल्यावर पहिला जर निर्णय तुमचा घेतला असेल तर माझे शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजे म्हणून त्यावेळेला घेणारे आमचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांचा विषय म्हटल्यावर देवनेनी सांगितलेली कल्पना सर्व आमच्या कोल्हापूरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून ही कल्पना चांगली आहे आणि शेतकऱ्यांसाठी लढा हा दिला गेलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे असा आदेश आदरणीय पक्षप्रमुखांनी शिवसेना आमचे पक्षप्रमुख त्यांनी दिला। चांगले मागणे का मागतोय आपण, मागतोय काय मागणे की बाबा कर्जमुक्तीचे जे जे शेतीला लागणारे अवजार आहे त्याच्यात 50% सवलत मिळाली पाहिजे। दुसरी गोष्ट तुमच्या पोटावरला पाय घेऊन जो रस्ता चाललाय तो रस्ता झाला पाहिजे, ते नको आम्हाला, आपण पहिली कर्जमुक्ती द्या यासाठीच आपण मागतोय। नाही तर ह्या सरकारला काही कोणाची पडलेली नाही। अगोदरचे कृषी मंत्री बघितलात ना, तुमच्याविषयी सभागृहात बोलायचं तर ते पत्त्याची रमी खेळताय, म्हणजे असे कर्जमुक्त आपले कृषी प्रधान। आणि देशाचं दुर्भाग्य एवढं आहे की देशाची ओळख, आपल्या हिंदुस्थानची ओळख कृषी प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो आणि त्याचे महाराष्ट्राचे मंत्री जर कृषी प्रधानाने ज्या वेळेला सभेत चर्चा चालू असेल सभागृहात त्यावेळेला रमी खेळत असतील तर हे आपले दुर्भाग्य आहे। म्हणून यांना जाग करण्यासाठी आणि दुसरी त्यांनी आणखी एकदा म्हणाले की शेतकरी भिकारी आहे, आपला महाराष्ट्र भिकारी सरकार आहे असं म्हणणारच आहे आपलं जर कर्ज आता त्याला बदली केलं खरं म्हणजे त्याला काढून टाकलं पाहिजे। अशा मंत्र्याला जर शेतकऱ्यांची, तुमच्या शेतकऱ्यांची जाण नसली अशा शेतकऱ्याला काढून टाकलं पाहिजे, मंत्रिमंडळात घेतलं नाही पाहिजे भिकारी। आणि जर पशाचा असणार अशा मंत्र्यांची जर अशी हे सरकार असेल, म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आपण जो दिंडी आणतोय शेतकरी कर्जमुक्ती झाली पाहिजे हे यासाठी। म्हणून तुम्ही आज आलात, आज काही माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, काही शेतकरी बांधव इथे आलेले आहेत, कमी प्रमाणात आले आहेत, पावसाची वेळ आहे, सगळं आहे, तुमचं सगळ्यांचे याचे, पण आम्ही जे लढतो आहे आणि जी दिंडी काढतोय ती तुमच्यासाठी, माझ्या शेतकरी बांधवांसाठी काढतोय की या सरकारला जाग आली पाहिजे। हे दिंडी काढून आम्ही जी दिंडी काढायची जी कल्पना आता झाली आहे आणि शिवसेनेने पुढाकार घेतलाय, तिकडे भले राजू शेट्टी करत असतील, अनेक कोण करत असतील, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही उतरणारा शिवसेना पक्ष हा प्रथम आता उतरतोय। त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या दिंडीत का त्या सरकारला जाग यायला पाहिजे। हे झोपी गेलेलं सरकार आहे, दुष्ट झालेलं सरकार आहे, सत्तेची मस्ती आलेलं सरकार आहे। त्यांची जर मस्ती उतरायची असेल आणि तुम्हाला खरोखर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही जिथे जिथे आता मगाशी आमच्या देवनेनी सांगितलं त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन या दिंडीत सामील होऊन या सरकारला जाग आणण्यासाठी आपण सरकारने शेतकरी करायची आहे। ही शेतकरी दिंडी आपण सगळ्यांना एक जागा करून या सरकारची गेलेली झोप, त्यांच्या डोळ्यावर आलेली सापड उडवायसाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित होऊन या आपण दिंडीत सामील होऊया असं मी तुम्हाला आवाहन करतो। माझ्यानंतर आमचे शिवसेनेचे उपनेते आणि मुलुक मैदान तो ज्याला म्हणून ओळखले जाते आणि शेतकऱ्यांचा सुपुत्र राजेशाहीच्या घराण्याचा हे असणारे आमचे नितीन मानकुडे पाटील सर तुम्हाला मार्गदर्शन करतील। म्हणून तुम्ही सर्वांना परत एकदा मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या या दिंडी यात्रेत सर्वांनी सहभागी व्हा। आपल्या मागण्यांची पत्रकं तुम्हाला दिली आहे, त्या मागण्या या सरकारला करायला भाग या दिंडीच्या माध्यमातून भाग पाडू असं तुम्हाला आश्वासन देतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी व्यासपीठावर उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, रवी किरण इंगवले, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, संजय चौगले, वैभव उगळे यांच्यासह रियाज शमनजी, चंगेज खान, विष्णू गावडे, राजू रेडेकर, महादेव गुरव यांच्यासह शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।